भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की जसं कर्म आहे तशा प्रकारे त्याचं फळ आहे. मग हे कर्म करण्यासाठी आपला संसार सोडायची काही गरज नाही आहे. कर्म चांगले घडण्यासाठी अंधश्रद्धाळू बनण्याची आवश्यकता नाही. आपले डोळे विज्ञानवादीच ठेवायचे, कारण विज्ञानाशिवाय क्रांती नाही आहे, विज्ञानाशिवाय प्रगती नाही आहे, विज्ञानाशिवाय सुख नाही आहे. परंतु विज्ञान फक्त लौकिक सुख देईल. जर आत्मिक सुख हवं असेल तर अध्यात्माशिवाय तरुणोपाही नाही. आपल्याला माणूसही व्हायचं आहे आणि प्रगतीही साधायची आहे. का तर आम्ही बुद्धिवान प्राणी आहोत. 84 लक्ष योनीमधला एक प्राणीच आहोत आपण, पण प्रगतशील प्राणी, बुद्धिवान प्राणी. त्यामुळे या बुद्धीचा वापर करून आम्हाला उत्तम जगायचं आहे. या बुद्धीचा वापर करून आम्हाला सुख मिळवायचं, आम्हाला समाधान पाहिजे, आम्हाला प्रगती पाहिजे आणि आम्हाला स्थैर्य पाहिजे. मग हे सुख, समाधान, प्रगती आणि स्थैर्य आपल्याला जर हवं असेल तर मनावर संस्कार करा. एक पोस्ट मास्तर होता, रिटायर झाला, 2,500 रुपये पेन्शन बसली. पूर्वीपासून जिवलग मित्र एक दुकानदार होता त्याचा, तो हा पोस्ट मास्तर, जिवलग मित्र. दोघे जण एकाच ठिकाणी बसायला, उठायला, चहा पान, जेवण बिवण सगळं एकत्र, इतके जिवलग मित्र. त्या रिटायर झाल्यानंतर म्हणाला, मित्रा मी आज रिटायर झालो, आता उद्यापासून तुझ्या दुकानात कायमचा, सुट्टी असली की यायचो ना, आता तर दररोज येऊन बसणार, आता काय पोर नाही टोर नाही, आता रिटायर झालोय, बायको घरी आहे, संपला विषय. दुकानदारानं विचारलं, मग आता रिटायर झालास तर काय, मग कसं काय? नाही, 2,500 रुपये पेन्शन बसणार. बरं, आणि 2.5 लाख रुपये मिळालेत, मग ते काय करणार? पोस्टात ठेवणार आणि त्याचं व्याज मिळेल एक 2,000 रुपये साधारणपणे, म्हणजे 4,500पर्यंत मिळतील महिन्याला पैसे. बस झालं आम्हाला. बरं ठीक आहे. त्या व्यापारी मित्राच्या मनामध्ये येतं, त्यावेळी शुद्ध भाव असतो. तेव्हा तो काय सांगतो की मित्र बघ, तुला वाईट वाटणार नसेल तर बोलतो, बोल म्हणाला, तुला ते 2.5 लाख रुपये मिळालेत ना, ते कुठे आहेत आता? तर मला देवाच्या पुढ्यात ठेवून आलो आहे, मग ते आणून दे मला, मी दुकानामध्ये घालतो, भांडवल वाढलं तर धंदा मोठा होईल, धंदा मोठा झाला तर 4 पैसे मलाही मिळतील मित्रामुळे, तुझ्यामुळे, आणि दर महिन्याला तुला जे काय व्याज मिळणार होतं 2,000 रुपये ते मी देऊन टाकतो त्या रकमेचं, आणि एक 2-3 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये तुझे पैसे फेडून टाकतो. मी मुद्दलही देतो, दर महिन्याला व्याज पण देतो. देतोस का? तर तो पोस्ट मास्तर म्हणतो, अरे त्याच्यात विचारतोस काय, तुझा अधिकार आहे, तू जिवलग मित्र आहेस. म्हणून जातो, हा पैसे उचलतो. बायको म्हणते, काय करताय पैशाचं? तो म्हणाला, नाही ग, तो माझा मित्र आहे ना, त्याला तर धंद्यासाठी पाहिजेत, त्याला देतो. बायको म्हणते, मित्राला पैसे देताय, फसाल नंतर. पैसे घेतो आणि नेऊन मित्राला देऊन टाकतो. मित्र पैसे घेतो, दुकानामध्ये भांडवल टाकतो आणि मोठं दुकान करतो, धंदा वाढतो. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, हा काय व्याज देत नाही मित्र. हा पण म्हणतो, काय करायचं, 2,500 रुपये आता मिळतात, त्यात भागतंय सध्या, मग कशाला पाहिजे, एकदम देईल कदाचित. 1 वर्ष होऊन गेलं तरी पैसे पण, मुद्दल पण नाही आणि व्याजाचं नाव पण नाही. 1.5 वर्ष झालं, बायको सारखी तगादा लावायची. शेवटी आहे ना, त्याच्या पण मनात येऊ लागलं, काहीतरी गडबड आहे, काय काय कळत नाही, ह्याला विचारावं एक दिवशी. म्हणून आपला असाच गप्पा चप्पा मारत असताना त्यानं विचारलं, अरे मित्रा, तू मला व्याज देत नाहीस, तो धंदा तर तुझा भरपूर चालला आहे, मला व्याज नाही देत तो. तर तो दुकानदार म्हणतो, कसलं व्याज? व्याज कसलं? त्याचं बोलते, का मस्करी करू नकोस, अरे व्याज म्हणजे 2.5 लाख रुपये तुला आणून दिले नाही का मी मागे, त्याचं व्याज दर महिन्याला 2,000 रुपये तू देणार होतास ना, त्याचं काय झालं? त्या दुकानदार म्हणतो, ए बाबा, काय पण बोलू नको, मी तुझ्याकडून पैसे घेतलेले नाहीत, घेतले असते तर व्याज एवढ्यात दिलं असतं की नाही, आपण जिवलग मित्र, मी फसवलं असतं का तुला? त्या मी पैसे घेतले ना, तुला स्मृतिभ्रंश झाला आहे, त्या तू काय वाटेल ते आरोप माझ्यावर करतोस. मी पैसे घेतलेले नाहीत,
त्या म्हणतो का मस्करी करू नको, आता ह्या महिन्यापासून मला पैसे पाहिजे, मागचे पण पाहिजे, मी सोडणार नाही म्हणजे नाही. त्या दुकानदार मित्र म्हणतो आत्ता बोललास ते बोललास, परत बोललास ना धक्के मारेन बाहेर घालवे. काय वाटेल ते आरोप माझ्यावर करू नको, मी तुझा 1 रुपया पण घेतलेला नाही. तर तो म्हणतो घप रे, अशी मस्करी करतात काय पेडा, माझे पैसे घेतलेस आणि तू देत नाही. हा आला आणि त्याला धक्का मारला आणि बाहेरच हाकलूनच घातला. मग ह्याचे डोळे उघडले, धक्का मारल्याबरोबर अंगणात पडल्याबरोबर ह्याचे डोळे उघडले, रे आपण फसलोय. तिथेच त्याला अटॅक येतो. अटॅक आल्याबरोबर तिथं करून पडल्याबरोबर या दुकानदाराने त्याच्या बायकोला निरोप पाठवला, तुझा नवरा पडलाय, त्याला अटॅक आला, त्याला हॉस्पिटलला घेऊन जा. ती बिचार रडत आली, बघते तर नवरा पडलाय. तशीच रिक्षा एक घेतली, बोलवली, त्या रिक्षेमध्ये कसा तरी कोंबला त्याला. ओ भावाजी तुम्ही हात लावायला तर या, माझं गिऱ्हाईक आहे, भर रिक्षेमध्ये, ए पोऱ्या जरा हात लाव रे. आणि कुठल्या तरी पोऱ्याकडून त्याला रिक्षेमध्ये कोंबून दिला. रिक्षा चालू झाली, हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं ना मेजर अटॅक आला आहे, ह्यांचं आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करणं गरजेचं आहे, ह्यांचं हृदय हे 90% ब्लॉक आहे, त्यामुळे आता इमिजिएटली सर्जरी करणं गरजेचं आहे, त्यामुळे 2.5 लाख रुपये भरा. नवऱ्याला तिथेच टाकला आणि ती बाई परत त्याच रिक्षेने धावत दुकानदाराकडे आली. भाऊजी त्यांचं ऑपरेशन करायचं आहे, आता फार आणीबाणीची वेळ आहे, मला त्यांच्याशिवाय महत्त्व नाही तू पैशाचं, पुढच्या भवितव्याचा माझा विचार नाही आहे, त्याआधी ते पैसे आमचे तुमच्याकडे होते ना 2.5 लाख, ते आत्ताच्या आत्ता द्या, कारण मला हॉस्पिटलला भरले पैसे तरच माझ्या मालकांचं ऑपरेशन होणार आहे. तो म्हणाला वहिनी काय डोकं बिकं फिरले का तुमचं, पैसे कसले माझ्याकडे मागता, माझा काय एवढा मोठा धंदा चालला आहे का पैसे द्यायला 2.5 लाख तुम्हाला. ती म्हणाली उसने नाही मागत आहे, आमचे मागते. तुमचे मागताय कधी, कसले, कुणी दिले होते, कुठे दिले होते. तिने कपाळावर हात मारला, वहिनी हे बघा तुम्ही उठा, या लोकांच्या समोर मजा नको आहे आणि निघून जा. तुमचा नवरा पण सकाळपासून असंच काहीतरी बडबडत होता, तुम्ही टाकले असाल कुठेतरी पैसे उडवून दोघा नवरा बायकोने आणि माझ्यावर घालताय, त्या उठाने निघून जा इथून, नाही तर तुम्हाला पण धक्के मारून घालवायला लागेल. तर ती पळत परत तिकडे गेले हॉस्पिटलला. डॉक्टर म्हणाले ताई सॉरी, म्हणजे काय झालं, ते गेले, इतका वेळ थांबतोय का ऑपरेशन करायचं, त्याला अटॅक मेजर आला तर तो गेला, खलास संपला विषय. ती बिचार रडत घरी आली. ह्याला कळलं की मित्राला अटॅक आला होता, आपल्या अंगणात तिथंच गेला होता तो. हा म्हणाला बरं झालं बाबा सुटलो, एकदा या 2.5 लाखांमधून आता सुटलो, पचले. काही वर्ष गेली, एक त्याच्यात आणखीन 20-25 वर्ष गेली आणि तो दुकानदार पण मेला. दुकानदार मेला. एक 5-10 वर्षानंतर परत काही कालावधीनंतर तो जन्माला आला मनुष्य म्हणून. तो एका गावामध्ये जन्माला आला, पण मोठा श्रीमंत माणूस असा जन्माला आला, म्हणजे एकदम पण नाही, खाऊन पिऊन चांगला सुखी असणारा घरात जन्माला आला. लहानाचा मोठा झाला. 22-25 वर्ष वय झाल्याबरोबर बापानं त्याचं लग्न करून दिलं, त्याला एक चांगला उद्योगधंदा उघडून दिला बापानं. मग लग्नाचा बार वाजवला, लग्न झालं 2 वर्षानंतर त्याला एक मुलगा पहिलाच झाला. डॉक्टरने सांगितलं तुमच्या बाळाला हृदयाला होल आहे. मग काय करायचं, आता इमिजिएटली ऑपरेशन करू शकतो किंवा औषधानं प्रयत्न करू शकतो, कदाचित ते भरून पण येईल हळूहळू होल, कारण तो नॅचरल आहे त्यामुळे येऊ शकतो. हा म्हणाला ठीक आहे, पोरग 1 दिवसाचं त्याचं काय ऑपरेशन करायचं, ठीक आहे औषध उपचार करूया. डॉक्टर म्हणाला काय हरकत नाही, ठीक आहे. दर महिन्याला 2,500 रुपयाचं औषध उपचार सुरू झालं. चांगलं 16-17 वर्ष ते पोर वाढत होतं, दर महिन्याला 2,500 संपत होते. होता 17-18 वर्षाचा झाला आणि एक दिवशी असाच खेळत असताना मैदानात पडला. मैदानात पडल्याबरोबर तिथूनच त्या मित्राने हॉस्पिटलला ॲडमिट केला आणि ह्याला सांगितलं की तुमच्या मुलाला ॲडमिट केलं आहे, त्याला काय झालं काय माहिती नाही. तो
तो पळत हॉस्पिटलला गेला. हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं याचं इमिजिएटली ऑपरेशन करायला पाहिजे, कारण हृदयाला होल आहे ना, ते ऑपरेशन करायला लागेल. बरं मग करा म्हणाला, 2.5 लाख रुपये भरा म्हणाले. डॉक्टर म्हणाले 2.5 लाख रुपये पहिले भरा, नंतर काय होईल बिल ते बघू. हा पळत आला, 2.5 लाख रुपये घेतले, हॉस्पिटलला भरले, पोराचं ऑपरेशन करायला सुरुवात केली. ओपन हार्ट सर्जरी, सगळ्या बरगड्या तोडून बरगड्या बाजूला करून ऑपरेशन सुरू. ऑपरेशन करता करता ते पोरगं गेलं, त्याच्यात संपलं. डॉक्टर आला आणि म्हणाले सॉरी. आता 2.5 लाख डॉक्टरकडे भरले, ते काय देणार आहे का डॉक्टरला परत? यानं कपाळावर हात मारला, डेड बॉडी घरी घेऊन आला. पुढचं काय विधी करतात ते तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि हा रात्रभर विचार करायला लागला, मी असं काय पाप केलं होतं की ह्या पोरानं मला दर महिन्याला 2,500 रुपयाला सतवलं आणि शेवटी काय हातात मिळालंच नाही. जाताना पण 2.5 लाख रुपये माझे घेऊन गेला. असं काय मोठं मी पाप केलं होतं? त्या तो मित्र स्वप्नात आला, पोस्टातला पोस्ट मास्तर, आणि म्हणाला, मित्रा केले की नाही वसूल? व्याजासह आणि चक्रव्याढ व्याजासह पैन माझी वसूल केली की नाही? याचं नाव आहे कर्म. जे आपण करणार ते आपल्याला भोगावं लागणार. म्हणून कर्म नीट करा.